सर्व लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. तर आता ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली आहे, तर अशांना पुन्हा ई-के-वाय-सी करायची आहे. पुन्हा ई-के-वाय-सी केली तरच तुम्हाला पैसे तर मिळणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात माहिती पाहणार आहे. सर्वप्रथम ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली आहे, तर तुमची ई-के-वाय-सी झाली की नाही इथं लगेच चेक करा. झाली नसेल तर लगेच तुम्ही तुमची के-वाय-सी करून घ्या. तर इथे क्लिक करा. या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे. तर आता ज्यांना कोणाची ई-के-वाय-सी एडिट करायची असेल, तर तुम्ही खाली जे काही दाखवल्याप्रमाणे 31/12/2025 पर्यंत ज्यांची लाडकी बहीण योजने चुकलेली असेल ई-के-वाय-सी, तर अशाने दुरुस्ती करून घ्यायची आहे. यावरती क्लिक करून आधार नंबर टाका. तर तुमची जी काही दुरुस्ती झाली असेल तर क्लिक करा. तर आपल्याला आता ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे, तर अशाने पुन्हा इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. तर आधार नंबर टाकल्यानंतर खाली कॅप्चा येईल, कॅप्चा टाका. त्यानंतर मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आता जर तुमच्या मोबाईलवरती ओ-टी-पी जात नसेल, तर तुम्हाला इथं आधीच दाखवेल की तुमची लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी तर झालेली आहे. जर दाखवत नसेल, ओ-टी-पी जर सेंड झाला, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची पुन्हा के-वाय-सी करावी लागणार. तर मी आधार नंबर टाकलेला आहे. त्यानंतर कॅप्चासुद्धा टाकलेला आहे. त्यानंतर सबमिटवरती जसं मी क्लिक कराल, तर यावरती ओ-टी-पी सेंड झालेले आहेत. तर या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी पहिलीसुद्धा केली होती. तर आता पुन्हासुद्धा ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी राहिलेली असेल, तर अशांनी सर्वांनी लवकरात लवकर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे के-वाय-सी करून घ्यायचं आहे. तर आता आपण समोरसुद्धा पाहणार आहे की तुम्हाला ऑप्शन होय करायचे आहे की नाही करायचे आहे. तर ओ-टी-पी देखील आपल्याला आलेला आहे. तर ओ-टी-पी आपण इथं टाकून घेऊया. कधी ओ-टी-पी येत नाही, तर मोबाईल एरोप्लेन मोडला टाका. स्विच ऑफ करून ओपन करा. बॅलन्स आहे की नाही त्यामध्ये चेक करा. ओ-टी-पी आपल्याला आलेला आहे, तर ओ-टी-पी आपण इथं टाकून घेत आहे. सबमिटवरती करा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं लाडकी बहीण योजना असं दाखवेल, अनुक्रमांक 1 विवाहित आहे की अविवाहित आहे. तर आता विवाहित असेल तर विवाहितवर क्लिक करा. अनुक्रमांक 2 इथं आलेला आहे. पती हयात आहे का, पतीचे निधन झालेले आहे का, घटस्फोटित आहे का. तर आता या ऑप्शनवर तर तुमचा जो काही पर्याय असेल ते सिलेक्ट करा. पती हयात आहे म्हणजे पती जिवंत आहे, यावरती आपण क्लिक करू. तर आता पतीचं आधार कार्ड नंबर इथं टाकायचं आहे, कॅप्चा टाकायचं आहे. त्यानंतर मी सहमत आहे तेच प्रोसेस करायची आहे. जर घटस्फोटित असेल तर घटस्फोटितवरती क्लिक करा, किंवा मृत्यू जर पावलेला असेल तर त्यावरती क्लिक करा मयत आहे म्हणून. तर ते तुम्हाला समोरची स्टेप येईल. तर इथं पती हयात आहे म्हणून आपण क्लिक केलेला आहे, आधार नंबर टाकलेला आहे, कॅप्चा टाकलेला आहे. मी सहमत आहे या ऑप्शनवरती आता मी क्लिक करणार आहे. ओ-टी-पी पाठवावरती क्लिक करणार आहे. तर ओ-टी-पी इथं सेंड झालेला आहे. तर जर तुमच्या मनामध्ये काही अडचणी असतील किंवा डाऊट असतील तर कमेंट करून नक्की सांगा. लाडक्या बहीण योजनेबद्दल तुम्ही मागच्या वेळेस जे काही आपल्याला प्रश्नाचे हो करायचे होते, तर आताच्या वेळेस आपल्याला नाही करायचे आहे. हे गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. तर इथं आता ओ-टी-पी देखील आलेला आहे. तर ओ-टी-पी आपण इथं टाकून घेऊया. ओ-टी-पी आपण इथं एंटर केलेला आहे. त्यानंतर सबमिट करा यावरती क्लिक करायचं आहे. तर आता ज्या कोणाचं तुम्ही करता त्यांचं पतीचं नाव दिसेल, किंवा तुम्ही जे काही वडिलांच्या नावानं करत असाल तर त्या वडिलांचं नाव इथं तुम्हाला दिसेल. जातीचा वर्ग, तर यामध्ये अनुसूचित जाती आहे, अनुसूचित जमाती आहे, इतर मागासवर्गीय आहे, विमुक्त भटक्त जाती अ, भटक्त जाती ब, भटक्त जाती क, भटक्त जाती ड, विशेष मागास, त्यानंतर सर्वसामान्य. आता तुमची ज्यामध्ये कास्ट येते ते कास्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर आता ओ-बी-सी जर असेल तर इतर मागासवर्गीय, तुमचे जे काही कास्ट येते ते कास्ट इथं सिलेक्ट करा. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, त्यानंतर उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थायिक संस्थेमध्ये कार्यरत आहे. तर इथं आपल्याला नाही करायचं आहे. दुसरं सुद्धा ऑप्शन यामध्ये आहे, माझ्या कुटुंबातील. पहिले प्रश्न सविस्तर वाचून घ्या. दोन्ही ऑप्शन आपल्याला इथं नाही करायचे आहे. तर यामध्ये जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जे की तुम्ही इथून वाचून घ्यायचे आहे. दोन्ही प्रश्न आपल्याला इथं नोट्स करायचे आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला जे काही उपयुक्तता आणि ब हे यामध्ये टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायची आहे. तर सबमिटचं ऑप्शन आपल्यासमोर इथं ओपन होईल. सर्वांनी पहिले जे आपण याआधी के-वाय-सी केली होती, तर त्यांनी सर्वांनी हो करायचं सांगितलं होतं, म्हणजे आपण हो केलं होतं. तर आताचे जे काही प्रश्न आहे ते वेगळं आहे, तर आपल्याला नाही करायचं आहे. त्यानंतर सबमिटवरती क्लिक करा. तर तुमची लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी सक्सेसफुली दाखवेल. तर अशा पद्धतीने तुम्ही लाडक्या बहीण योजनेच्या राहिलेल्या महिलांची ई-के-वाय-सी करून घ्या. 31 तारीख लास्ट तारीख आहे. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील तुमचे बंद होऊ शकते. तुम्ही जर पहिले के-वाय-सी केलेली असेल तर आता पुन्हा करून पहा होत असेल तर. जर तुमची के-वाय-सी होत नसेल तर तुम्हाला आधीच दाखवेल की तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे.
ज्यांचे कोणाचे दाखवत नसेल, OTP सेंड होत असेल, तर तुम्ही तुमच्या लाडकी बहीण योजनेची पुन्हा KYC करून घ्या. जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.